हॅलो फ्रेंड्स, तर आज मी उठले आहे पहाटे 5 वाजता अभ्यास करण्यासाठी. तर रात्री थोडं जास्त वेळ अभ्यास करते, तर सकाळी एवढ्या लवकर उठणं पॉसिबल होत नाही, पण जनरली 5 वाजतापासून मी माझा स्टडी चालू करते. तर थोडीशी थंडी आहे, तर थोडंसं फ्रेश वगैरे होऊन मी केला माझा स्टडी चालू. नेहमी स्टडी चालू करण्या अगोदर मी माझा टायमर सेट करत असते, कारण की यामुळे मला समजतं की माझा किती वेळ स्टडी वगैरे झाला, ज्यामुळे मला इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी नक्कीच मदत होते. तर टायमरचा व्हिडिओ मी या अगोदर यूट्यूबवर टाकलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही कसं यूज करू शकता ते तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर आजचा स्टडी चालू करते मी हिस्ट्रीपासून, कारण की सकाळी माइंड खूप फ्रेश असतो आणि हिस्ट्री रीड करायला मला तसं आवडतंच. तर थोडासा स्टडी वगैरे झाल्यानंतर मी आले चहा घेऊन, बिकॉज चाय फेवरेट आहे यार. तर थोडंसं बाहेर 8 वाजले असताना थोडंसं ऊन वगैरे पडलं होतं, तर मी करते, कारण की मला खूपच आवडतं सकाळी असं वातावरणामध्ये अभ्यास करण्यासाठी. आणि सर्व आवरल्यानंतर मी निघाले लायब्ररीमध्ये जाण्यासाठी 10 वाजता. तर आले मी लायब्ररीमध्ये. चला तर मग करते मी लायब्ररीमध्ये एंट्री. लायब्ररीचा व्हिडिओ तर मी आधीच अपलोड केला आहे, तुम्ही बघितलेलंच असेल. तर आले मी लायब्ररीमध्ये आणि मी केली एंट्री. आता चालेल माझ्या सीटकडे. तर लायब्ररीमध्ये आल्यानंतर अगेन मी स्टार्ट केला हिस्ट्रीपासून, फ्रॉम द समाधान महाजन सर बुक, माय नोट्स. अगेन माय टायमर, हायलायटर, जे की मला परवडतच नाही, कारण की खूप लवकर संपून जातं माझं हायलायटर. तर अगेन आय एम सेटिंग माय टायमर टू ॲनलाइज माय स्टडी. माझा कॅमेरा जो की इम्पॉर्टंट आहे फॉर शूटिंग. तर या व्हिडिओ थ्रू एक अजून इम्पॉर्टंट जे आहे की मी सर्व तुम्हाला धन्यवाद करते. थँक्यू सो मच फॉर गिविंग सपोर्ट. असाच सपोर्ट राहू द्या, पुढे देखील आपण सर्व सोबत स्टडी करूया. तर चला करते मी माझा हिस्ट्रीचा स्टडी स्टार्ट, कारण की मला संडेपर्यंत हिस्ट्री कवर करायचं आहे. तर हिस्ट्री माझा फेवरेट सब्जेक्ट आहे, पण काय आहे क्वेश्चनचे सोर्स वगैरे काही माहीत नाही, बट समाधान महाजन सरांचं बुक मी परफेक्ट करते. तर हिस्ट्रीचा स्टडी वगैरे झाल्यानंतर तर हिस्ट्री आणि काही मॅथ आणि रिझनिंगचे लेक्चर वगैरे केले मी 5 वाजेपर्यंत. आणि नंतर मी गेले मंडीमध्ये भाजीपाला घेण्यासाठी. तर सर्व भाजीपाला वगैरे घेतल्यानंतर मला आता इथून डायरेक्टली जायचं आहे घरी. चला तर मग. तर घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन पुन्हा अगेन आले मी माझ्या रूममध्ये. आता मी होते थोडंसं रिलॅक्स आणि थांबते इथेच. सो बाय.